नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण शिकणार आहोत पुढील कटोरी ब्लाऊजचा पुढील गळा. तर आजची मापे आहेत ही. उंची आहे 12.5. त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचं असतं. चला तर मग टाकूया. तर बंद बाजू ही ओपन बाजू आहे ती समोर करायची आणि जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायची असते. आता उंची टाकायची. उंची आहे 12.5. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे म्हणजे 13.5. मग असं 13.5 इंचावर खूण करून घ्यायची. एकदम सोपं आहे, खूप सोप्या पद्धतीने काढला जातो. ते 13.5 इंचावर खूण करून घ्यायची. मी ते आपल्याला अशी उभी रेष मारून घ्यायची आहे. आपण जी खूण केलेली आहे त्याच्यावर अशी रेष मारून घ्यायची. आणि आता आपल्याला छाती आहे 8.5 इंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला +2 इंच ॲड करून घ्यायची. मग अशी आडवी आपण उंची टाकली. आता अशी उभी आपल्याला छाती टाकायची आहे. छाती किती आहे 8.5. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे म्हणजे 10.5 इंच. 10.5 इंचावर खूण करून घ्यायची. आणि अशी रेष मारून असा चौकोन करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे 2.5 इंच खाली गळा रुंदीसाठी सोडायचं आहे. इथून 2.5 इंच घ्यायचं. असं 2.5 इंचावर खूण करून आपला पुढील गळा किती आहे? पुढील गळा 6 आहे. तर इथून 6 इंचावर अशी खूण करून गळा काढायचा आहे. इथून 2.5 इंच आणि इथून आपली जेवढी उंची असेल गळ्याची तेवढी. आणि इथून वर 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला कमर. इथून वर 3 इंच घ्यायचं शोल्डर पट्टीसाठी घ्यायचा. आणि इथून इथे मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. इथून इथे असे 6 इंचावर खूण करायची. 6 इंचावर खूण करायची आणि अशी सरळ रेष मारायची. अशी सरळ रेष मारायची. आणि इथून खाली 1 इंच अर्धा इंच घ्यायचा. आणि इथून अशी तिरपी रेष मारायची. ह्याच्यामध्ये हे जॉईंट करायचं. इथे जाऊन जॉईंट करायचं असं. आणि याचा मध्य करायचा 3 येतो. 6चा मध्य 3. मग इथून इथे पाऊण इंच घ्यायचं. पाऊण इंचावर खूण करायची. आणि इथून या खूणपासून इथे खाली असं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. असं आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. हा पुढील गळा आहे तर अर्धा इंच घ्यायचा आणि असा गळ्याला आकार देऊन झाला की आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टीसाठी इथून इथे 3.5 इंच घ्यायचं आणि पुढच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आणि अशी तिरपी रेष मारायची. एकदम सोप्या पद्धतीने पुढील बाजू काढायची आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. आणि याचा मध्यावर
10.5 इंच आलेलं आहे हे. 10.5 इंच 5.25 होते, ते खूण करायची. अर्धा इंच खाली घ्यायचा आणि इथून इथे आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा. हे बघा, क्रॉसपट्टी आपली तयार झाली. आता आपल्याला कटोरा काढायचा आहे. तर कटोऱ्याचं माप आहे 5. मग इथून ही रेष मारलेली आहे, याच्यावर 5 इंचावर खूण करायची. इथून इथे 4 इंच घेऊन अशी सरळ रेष मारायची 4 इंचावर. मग इथून आपल्याला ही मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं आणि इथून 2.25 इंच घ्यायचं. 2.25 इंचावर खूण करायची आणि आपल्याला असा कटोऱ्याला आकार द्यायचा आहे. हा झाला आपला कटोरा. तर ही आहे आपल्या पुढील बाजूची मापे. तर चला मी तुम्हाला कट करून दाखवतो. खूप सोप्या पद्धतीने दिलेला आहे आणि इथून इथे 1 इंच घ्यायचं आणि अशी तिरपी रेष मारायची. अशी तिरपी रेष मारून घ्यायची. चला आपण कट करूया. तर हा आहे आपला कटोरा ब्लाऊजचा पुढील गळा. पुढील बाजूचे माप आहे. खूप सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. हा आपल्याला आधी चौक असा कट करून घ्यायचा. थांब की आलो. हा आपला गळा आहे. गळा हा असा गोल कट करून घ्यायचा आणि ही आपली क्रॉसपट्टी आहे. ही क्रॉसपट्टी अशी कट करून घ्यायची. खालच्या बाजूने आपण जो आकार दिलेला आहे तिथून. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आणि आता आपण कटोरा कट करून घेऊया. हा आहे आपला कटोरा आणि ही आहे मुंड्याची बाजू. आता मुंड्याच्या बाजूला आपण जी खालून खूण केलेली आहे तिथून असा कट करून हा गोल आकार जो दिलेला आहे त्याच्यावर असा कट करायचं. आणि जी तिरपी रेष मारलेली आहे त्याला सुद्धा आपण कट करून घेऊ. तर हा झालेला आहे आपला पुढील गळा. पुढील बाजूचे माप खूप सोप्या पद्धतीने काढलेला आहे. ही क्रॉसपट्टी आहे, हा कटोरा आहे आणि हा मुंड्याचा बाजू आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.